नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक असा विषय घेऊन आलेला आहे की स्त्रियांच्या बाबतीत, कुटुंबियांच्या बाबतीत आणि आपल्या आयुष्याच्या बाबतीत जे घडणारे सकारात्मक गोष्टी कशा येतील याबद्दलचा मी तुमच्यासमोर विषय मांडणार आहे. तर तुमच्या स्वयंपाकघरात लपलेले आहेत समृद्धीचे द्वार आणि 45 पौराणिक आणि वस्तुनियम बनवेल निवासस्थान तुमचे लक्षात ठेवा. याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. तुमच्या स्वयंपाकघराकडे आपण रोज फक्त अन्न बनवण्याची जागा म्हणून बघतो, पण भारतीय परंपरेनुसार आणि संत परंपरेनुसार सांगितलेल्या विचारानुसार स्वयंपाकघर हे केवळ जेवण शिजवण्याचे स्थान नसून ते घराच्या समृद्धीचे, आरोग्याचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र असते. संत परंपरेतील अनेक भक्त लोकांच्या मते, विशेषतः संत बाळूमामा यांच्या विचारामध्ये घरातील अन्नाची शुद्धता आणि स्वयंपाकघरातील नियम यांना फार मोठे स्थान दिलेले आहे. त्याच्या शिकवणीत असे सांगितले जाते की ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, ज्या घरात स्वयंपाक करताना स्वच्छता, श्रद्धा आणि संयम ठेवला जातो भक्तांनो, त्या घरात देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद सतत राहतो. भारतीय हिंदू धर्मामध्ये धर्म परंपरेनुसार स्वयंपाकघर म्हणजेच दैवी अपूर्णतेचे, अन्नपूर्णतेचे स्थान मानले जाते. अन्नपूर्णा देवी ही अन्नाची आणि समृद्धीची अधिष्ठेची देवी आहे. अधिष्ठात्री देवी मानली जाते. ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असे शास्त्रात सांगितले जाते. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघरासाठी अनेक नियम, परंपरा आणि पौराणिक संकेत सांगितलेले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्वयंपाकघरातील स्वच्छता. संत सद्गुरू ब्रह्मनायक बाळूमामा यांच्या विचारानुसार ज्या घरातील स्वयंपाकघर अस्वच्छ असते, जिथे अन्नपूर्णा विखुरलेले असतात किंवा उरलेले अन्न वाया जाते, तिथे समृद्धीचा वास कमी होत जातो. कारण अन्न म्हणजे केवळ धान्य नसते, ते देवाचे प्रसाद स्वरूप असते. त्यामुळे अन्नाचा अपमान म्हणजे देवाच्या कृपेचा अपमान मानला जातो. तसेच स्वयंपाकघरात मीठ, धान्य आणि पाणी ही 3 गोष्टी विशेष पवित्र मानल्या जातात. मीठ हे संबंध टिकवण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून अनेक जुन्या परंपरांमध्ये मीठ कधीही हाताने फेकू नये किंवा पायाखाली पडू देऊ नये असे सांगितले जाते. धान्य म्हणजे लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून तांदूळ, गहू किंवा इतर धान्य पायाने स्पर्श करणे अशुभ मानले जाते. पाण्याबाबतही मोठा नियम सांगितला जातो की पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे. स्वयंपाकघरात पाण्याचा साठा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. अनेक संत म्हणतात की ज्या घरात पाण्याची भांडी नेहमी भरलेली असतात, त्या घरात देवाची कृपा कायम राहते. अनेक पौराणिक परंपरांमध्ये असेही सांगितले जाते की स्वयंपाकघरात कधीही भांड्यांचा आवाज करून भांडण करू नये. कारण जिथे अन्न शिजते तिथे शांतता आणि कृतज्ञता असावी. संत बाळूमामा भक्तांना सांगतात की ज्या घरात स्वयंपाक करताना देवाचे नाव घेतले जाते, त्या अन्नात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ते अन्न खाणाऱ्या लोकांच्या जीवनात शांतता आणि समाधान वाढते. स्वयंपाक करताना पहिली पोळी किंवा पहिला घास हा देवाला अर्पण करण्याची परंपरा अनेक घरात आहे. काही ठिकाणी पहिली पोळी गायीला दिली जाते. गाय ही पवित्र प्राणी मानली जाते आणि तिच्या माध्यमातून देवाला अन्न अर्पण केले जाते असे मानले जाते. गाय हिला हिंदू संस्कृतीत माते समान मानले जाते आणि तिच्या सेवेमुळे घरात पुण्य आणि समृद्धी वाढते असे सांगितले जाते. स्वयंपाकघरातील भक्तांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चूल किंवा गॅस स्टोव्ह. जुन्या काळी चूल ही अग्निदेवतेचे स्थान मानली जायची. आज जरी गॅस स्टोव्ह आला असला तरी त्यालाही आदराने वापरणे हा नियम सांगितला जातो. अग्निदेव यांना साक्षी मानून अन्न शिजवले जाते. अग्निदेव यांना साक्षी मानून अन्न शिजवले जाते असे मानले जाते.
अनेक पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की ज्या घरात स्वयंपाकघर उत्तर पूर्व दिशेला स्वच्छ ठेवले जाते आणि तिथे देवाचे स्मरण केले जाते त्या घरात कधीही दारिद्र्य टिकत नाही. कारण अन्न ही केवळ शरीराची गरज नसून ती आत्म्याची ऊर्जा आहे. संत बाळूमामा यांच्या विचारानुसार स्वयंपाकघरातील सर्वात मोठा नियम म्हणजे अन्नाचा आदर करा. जे अन्न आपण खातो ते अन्न लोकांच्या मेहनतीने तयार झालेले असते. शेतकरी पाऊस, सूर्य आणि पृथ्वी यांच्या कृपेने ते आपल्यापर्यंत पोचवतो. त्यामुळे अन्न वाया घालवणे म्हणजे निसर्गाच्या कृपेचा अपमान करणे होय. त्यांच्या शिकवणीत असेही सांगितले जाते की ज्या घरात भुकेल्याला अन्न दिले जाते त्या घराचे भाग्य बदलते. भुकेल्या माणसाला किंवा प्राण्याला अन्न देणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. कारण अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेले आहे. स्वयंपाकघरात दिवा लावणे हेही एक जुनी परंपरा आहे. संध्याकाळी स्वयंपाकघरात छोटा दिवा लावून देवी अन्नपूर्णेचे स्मरण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते असे मानले जाते. भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीचा सार असा सांगितला जातो की घरातील स्वयंपाकघर म्हणजे घराचे हृदय असते. जिथे अन्न शिजते तिथे प्रेम, कृतज्ञता आणि श्रद्धा असलीच पाहिजे. ज्या घरातील स्वयंपाकघर स्वच्छ, शांत आणि भक्तिभावाने भरलेले असते त्या घरात देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवाह भक्तांनो सतत चालत राहतो. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकघराला केवळ अन्न शिजवण्याची जागा मानले जात नाही, ते घराचे पवित्र स्थान मानले जाते. जिथे अन्न तयार होते तिथेच देवाची कृपा उतरते असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत परंपरेत विशेषतः संत बाळूमामा यांच्या शिकवणीत अन्नाची शुद्धता आणि स्वयंपाकघरातील नियम यांना फार मोठे महत्त्वाचे स्थान आहे. ते म्हणतात की ज्या घरात अन्नाचा आदर होतो, ज्या घरात स्वयंपाक स्वच्छ आणि पवित्र ठेवले जाते त्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. कारण त्या घरात देवीचा वास असतो. हिंदू परंपरेनुसार स्वयंपाकघर म्हणजेच अन्नपूर्णा देवी यांचे निवासस्थान मानले जाते. अन्नपूर्णा म्हणजे अन्न देणारी, कधीही घर रिकामे न ठेवणारी माता. असे सांगितले जाते की ज्या घरात तिचा आदर केला जातो त्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. ही कथा एका छोट्या गावातील घराची आहे. त्या घरात एक साधे कुटुंब राहत होते. घर मोठे नव्हते पण त्यांच्या घरातील स्वयंपाक नेहमी स्वच्छ आणि शांत असे. घरातील आजी रोज सकाळी उठून देवाचे नाव घेत असत. स्वयंपाक सुरू करायची ती म्हणायची, स्वयंपाकघर हे मंदिरासारखं असतं. एके दिवशी गावात संत बाळूमामांचे कीर्तन झाले. त्या कीर्तनात त्यांनी स्वयंपाकघराचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की घरातील समृद्धी ही केवळ पैशावर अवलंबून नसते, ती घरातील अन्न, स्वच्छता आणि नियमावरही अवलंबून असते. त्या दिवशी त्यांनी स्वयंपाकघरातील 45 पौराणिक नियम सांगितलेले आहेत. भक्तांनो, पहिला नियम असा सांगितला गेला आहे की स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता असावी. कारण जिथे घाण असते तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते, पण जिथे स्वच्छता असते तिथे देवाचा वास असतो. दुसरा नियम भक्तांनो असा होता की स्वयंपाक करताना मन शांत असावे. रागाने किंवा भांडण करत स्वयंपाक केल्यास त्या अन्नात ही तशीच ऊर्जा जाते. तिसरा नियम असा सांगितला गेला आहे की अन्न कधीही वाया घालवू नये. अन्न म्हणजे देवाचा प्रसाद आहे. चौथा नियम असा बाळूमामाने सांगितला होता की पहिला घास देवाला अर्पण करावा. अनेक घरात पहिली पोळी गायीला दिली जाते. गायी ही पवित्र मानली जाते आणि तिच्या माध्यमातून देवाला अन्न अर्पण केले जाते असे सांगितले जाते. पाचवा नियम असा की धान्याच्या भांड्याचा आदर करावा. तांदूळ, गहू आणि डाळ ही लक्ष्मीची रूपं मानली जातात. सहावा नियम असा आहे की स्वयंपाकघरात पाण्याची भांडी रिकामी ठेवू नयेत. पाणी म्हणजे जीवनाचे प्रतीक आहे. सातवा नियम असा सांगितला गेला की रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवावे. आठवा नियम असा होता की स्वयंपाक करताना देवाचे नाव घ्यावे अन्नाचे, त्यामुळे अन्न पवित्र होते. नववा नियम असा होता की स्वयंपाकघरात कधीही अपशब्द बोलू नयेत.
10वा नियम असा सांगितला गेला की स्वयंपाकघरात दिवा लावून देवीचे स्मरण करावे. 11वा नियम असा सांगितला गेला आहे की अन्न बनवताना संयम ठेवावा. 12वा नियम असा आहे की भुकेलेला अन्न देणे हा सर्वात मोठा धर्म आहे. 13वा नियम असा सांगितला गेला आहे की स्वयंपाकघरात पायाने धान्याला स्पर्श करू नये. 14वा नियम असा की मीठ कधीही वाया घालवू नये. 15वा नियम असा की स्वयंपाकघरात शांतता ठेवावी. 16वा नियम स्वयंपाकघरात देवाचे छोटे चित्र ठेवावे. 17वा नियम सकाळचा स्वयंपाक सूर्योदयानंतर करावा. 11वा नियम स्वयंपाक करताना मनात कृतज्ञता असावी. 19वा नियम अन्न शिजत असताना भांडण करू नये. 19वा नियम अन्न शिजत असताना भांडण करू नये. 20वा नियम भांड्याचा आवाज करून राग व्यक्त करू नये. 19वा नियम स्वयंपाकघरात येताना पाय स्वच्छ असावेत. 22वा नियम अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचा आदर करावा. 23वा नियम उरलेले अन्न योग्य प्रकारे ठेवावे. 24वा नियम अन्न बनवताना देवाला धन्यवाद द्यावे. 25वा नियम स्वयंपाकघरात नकारात्मक विचार ठेवू नयेत. 26वा नियम धान्य नेहमी व्यवस्थित ठेवावे. स्वयंपाकघरात रोज थोडा वेळ प्रार्थना करावी. अन्न बनवताना प्रेम असावे. स्वयंपाकघरात कोणालाही उपाशी ठेवू नये. अन्नाला कधीही तुच्छ म्हणून मानू नये. स्वयंपाकघरात प्रकाश सतत असावा, उजेड असावा. असा आहे की 32वा नियम असा की अन्न बनवताना घाई करू नये. 33वा नियम असा की स्वयंपाकघरात सकारात्मक वातावरण ठेवावे. 34वा नियम असा की देवाचे नाव घेऊन अन्न वाढावे. 35वा नियम असा की अन्न खाताना कृतज्ञ ठेवावे. 36वा नियम असा की स्वयंपाकघरात अन्न पडले तर ते उचलून आदराने ठेवावे. 37वा नियम असा की अन्न देताना हसून द्यावे. 38वा नियम असा की स्वयंपाकघरात दानाची भावना ठेवावी. 39वा नियम असा की अन्न बनवताना शुद्धता ठेवावी. 40वा नियम असा आहे की स्वयंपाकघरात दररोज झाडू मारावा. 41वा नियम असा आहे की धान्य भरलेले ठेवावे. 42वा नियम असा आहे की नैवेद्य अर्पण करावा. 43वा नियम असा आहे की स्वयंपाकघरात शांतता राखावी. 44वा नियम असा आहे की अन्नाला प्रसाद मानावे. 45वा नियम असा आहे की शेवटचा नियम आहे भक्तांनो, संत बाळूमामांनी अत्यंत भावनेने आणि महत्त्वपूर्ण चांगल्या विचाराने सांगितलेलं आहे. अन्न म्हणजे देवाचे रूप आहे. अन्नाचा आदर करा, अन्न दान करा आणि अन्न वाया घालवू नका. ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. त्या दिवसापासून गावातील भक्तांनो लोकांनी हे नियम पाळायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या घरात बदल दिसू लागले. घरात शांती वाढली आणि कमी झाली. भक्तांनो भांडणे कमी झाली आणि जीवनात समाधान निर्माण झाले. लोक म्हणू लागले भक्तांनो, ज्या घरात शांतता, स्वयंपाक पवित्र असते त्या घरात देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम असतो. भक्तांनो नेहमी घरात शांतता असणे आणि घरात स्वच्छ असणे म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी सतत टिकून राहणे, सतत वास करणे हेच आहे. भक्तांनो बाळूमामांच्या विचारानुसार आपण वागायचंच आहे आणि बाळूमामांच्या जो काही संदेश आहे तो आपल्याला मनापासून त्या संदेशाचं पालन करायचं आहे. तरच आपल्याला बाळूमामांचा आशीर्वाद भेटणार आहे, मिळणार आहे. आणि भक्तांनो तुम्हाला एक विनंती करतो, बाळूमामांच्या दरबारामध्ये आणि आदमापूर या गावामध्ये तुम्हाला जाऊन मामांचं दर्शन हे घ्यायचंच आहे भक्तांनो, ठीक आहे. आणि मेतक्यामध्ये जाऊन मामांच्या खांबाचं तुम्हाला दर्शन घेणं खूप गरजेचं आहे. तसेच भक्तांनो तुम्हाला असेच भक्तिमय बाळूमामांचे संदेश, वैचारिक संदेश, बाळूमामांचे जे भाकणुके असतील, बाळूमामांचे चमत्कार, कीर्तने ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच देवी महालक्ष्मीचा वास राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहा. तसेच भक्तांनो तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.